अध्यक्ष महोदय, मागच्या 2 वर्षामध्ये या महाराष्ट्रातला 37 ते 38 हजार मुली गायब आहेत. अध्यक्ष महोदय, 37-38 हजार मुली जर या ठिकाणी त्यांचे बेपत्ता आहेत, तर याला जबाबदार कोण आहे? अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये कोण पुढे येणार आहेत का नाही येणार? तक्रार करणार का नाही कोणी काय याच्या संदर्भात? अध्यक्ष महोदय, याच्याबद्दल जर आम्ही बोलत असू, याच्याबद्दल जर आम्ही जाऊन त्या ठिकाणी जागृती करत असेल आणि याच्या संदर्भात जे ट्रोलर आम्हाला ट्रोल करत असतील, तर त्या ट्रोलरांना माझं या सभागृहाच्या माध्यमातून सांगणं आहे, ती जी मुलगी आहे ती आपल्या घरातली मुलगी असं समजून पहा. जे प्रसंग आम्ही पाहिलेत त्या व्हिडिओमध्ये, ज्या मुलांनी लग्नाचा आमिष दाखवून तिचे व्हिडिओ काढलेत, त्या मुलीच्या आई वडिलांनी आपले त्या मुलीचे व्हिडिओ पाहिले. त्या मुलीच्या आई वडिलांची अशी मानसिकता झाली की मुलीच्या अगोदर आम्हीच आत्महत्या केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, अशा संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी एकमताने सगळ्यांनी एकत्र येऊन याच्या संदर्भामध्ये कडक कायदा करण्या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, ही घटना कुण्या एका समाजाची नाहीये, ही घटना कुठल्या एका कुटुंबाची नाहीये, ही माझ्या भारतातल्या, या माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिंदू कुटुंबातली आहे असं समजून सगळ्यांनी विचार करावा, असे या निमित्ताला मी कळकळीने सांगतो.